मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे, परंतु वेळ मिळत नाही, अडचणी येतात, पारायण करायचे राहून जाते. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण स्वामी भक्तीसाठी किंवा स्वामी सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचं सेवा जी मानली जाते ती गुरुचरित्राचे पारायण मानले जाते. आणि भरपूर लोकांनी गुरुचरित्र पारायण केलेले आहे, पण भरपूर लोकांना करायची इच्छा खूप असते. ते ऐकतात, त्यांना माहिती मिळते आणि मग त्यांच्या मनात सुद्धा इच्छा जागृत होतात की मी सुद्धा हे गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. परंतु या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात, नोकरी व्यवसायामध्ये धावपळ होते, दिवसभर बाहेर असतो आणि मग नियमांचे पालन शक्य नसते आणि म्हणून हे गुरुचरित्र पारायण राहून जाते. वेळ मिळत नाही किंवा नियमांचे पालन होणार नाही म्हणून आपण टाळाटाळ करतो आणि ते राहून जाते, पण करायचे असते. तर मग अशा वेळेस काय करायचे? तर मित्रांनो, तुम्हाला ही गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ती म्हणजे वेळ काढावा. हो, भरपूर पैसेवाले असू द्या किंवा गरीब असू द्या, थोर मंडळी असू द्या किंवा लहान मंडळी असू द्या, वेळ काढतात आणि वेळ काढूनच गुरुचरित्र पारायण करता येऊ शकते. 7 दिवसांची कालावधी असते, त्यामध्ये नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण करायचे असते. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, स्वामींचा प्रगट दिवस, स्वामींची पुण्यतिथी असे महत्त्वाच्या तिथी असतात. आता येणारी गुरुपौर्णिमा आहे, तर या निमित्ताने किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा 7 दिवसाची वेळ तुम्हाला काढायची आहे आणि तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात. नियमांचे पालन करूनच तुम्हाला हे गुरुचरित्र पारायण करता येऊ शकते. आयुष्यात, जीवनात दरवर्षी एक तरी गुरुचरित्र पारायण भक्तांनी, सेवेकऱ्यांनी करायला पाहिजे. आता दुसरा जो ऑप्शन आहे की जमतच नाही, वेळच नाही, नियमांचे पालन होऊच शकत नाही, तर मग अशा वेळेस काय करायचं? तर गुरुचरित्र पारायण हे गुरुदेव दत्ताचे वर्णन असलेले पारायण आहे. ते जमत नसेल तर मग स्वामींचे वर्णन असलेले स्वामी चरित्र तुम्ही करू शकता. ते सुद्धा पारायण आहे, त्यामध्ये सुद्धा तेवढीच शक्ती आहे. स्वामींची चरित्र त्यामध्ये दर्शवलेलं आहे, त्याचे कोणतेही नियम नाही. तर तुम्ही ते 7 दिवसात करू शकतात. ते कसं करायचं? तर रोज सकाळी उठून 3 अध्याय वाचायचे किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर 3 अध्याय वाचायचे. देवघरात हातपाय तोंड धुवून बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा आणि स्वामी चरित्र सारामृत याचे 3 अध्याय 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. छोटे छोटे अध्याय असतात, 3 अध्याय रोजच्या रोज वाचले जातात. तर मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता, ज्याचे कोणतेही नियम नाही. आणि पण महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गुरुचरित्र जर करायची इच्छा असेल तर नक्की करून बघावं. खूप चमत्कारी फळं मिळतात, अनुभव येतात, इच्छा पूर्ण होतात, जेही मनात आहे ते पूर्ण होतं. घरातल्या कटकटी असतील, वादविवाद असतील, आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर हे सगळं काही दूर होतं. नक्की प्रत्येक स्वामी भक्तांनी करून बघावं. आणि ज्यांना जमतच नाही, खरं वेळ नाही आहे, खरंच काही ना काही समस्या आहेत, खरंच कोणत्या ना कोणत्या अडचणी आहेत, मग त्यांनी गुरुचरित्र न करता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.